ते मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशानाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव यान उत्तर ऋतू वसंत, मास चैत्र, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो आजची नवमी तिथी आहे. मध्यरात्री 12:38 दशमी तिथीला सुरुवात होईल. वार शनिवार आहे. नक्षत्र मित्रांनो उत्तराषाढा नक्षत्र आहे. दुपारी 1:40 श्रवण नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सिद्ध योग आहे. सायंकाळी 6:39 साध्य योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो तैतील करण आहे. दुपारी 12:02 गरज करण्याला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 12:38 वनिज करण्याला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि शनिदेव मीन राशीत असतील. चंद्र मकर राशीत तर गुरु मिथुन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या अनुभवी ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ असेल तर आपल्याला नक्कीच शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:26 असेल तर सूर्यास्त सायंकाळी 6:54 असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया. अस्तंगत ग्रहांमध्ये शनी ग्रह सध्या अस्तंगत आहे 12 मार्च 2026 पासून. तर हा शनी देखील आपल्याला काय फळ देईल हे देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षर, एक फुल व फुलाची पाकळी आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हर ओम शिव शिव शंभुरात्मे प्रवर्तमान सिद्ध ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतर कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देश व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभादी षष्ठी संवत्सरांमध्ये पराभव नाम संवत्सरी उत्तरायणे वसंत ऋतू चैत्र मास कृष्ण पक्ष मंदवासरी उत्तराषाढ नक्षत्रे सिद्ध योगे तैतील करणे नवमी शुभतिथो वीर गोत्रात उत्पन्न में कडापा मोपात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या निर्मल्याच्या तांबण्यात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 12:02 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिकतेच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिनविशेष मध्ये मध्यरात्री 12:38 दग्ध योग असणार आहे. हा जनन शांती संबंधी दग्ध योग आहे. या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची जनन शांती त्यांच्या निवासस्थानी 12व्या दिवशी पंडितामार्फत करायची विधिवत. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि त्यापुढेही जाऊन पंचांग बदलले तर आपण सर्वजण विसरून जातो. पण बाळाच्या जीवनात येणाऱ्या अशुभ घटनांची तीव्रता मात्र येतच असते, ती कमी होत नाही. मित्रांनो, ती कमी करायची असेल तर आपल्याला जनशांती करणे गरजेचे आहे. या वेळेनंतर घबाड योग सुरू होत आहे. मित्रांनो, हा शुभ योग आहे, याची प्रचिती आपण घ्यावी. मित्रांनो, नवमी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित नात्यांमध्ये किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी
परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने पिंडदान युक्त असे किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा आणि पंडिताच्या माध्यमातून करा. अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, अग्नी पृथ्वीवर रात्री 12 वाजून 38 मिनिटांपर्यंत हजर आहे. त्यानंतर नाही. जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग त्याचा दोष आपल्याला लागू शकतो. राहुकाळ सकाळी 9 ते 10:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे शक्यतो या वेळेमध्ये आपण रेग्युलर कामे करावीत. विशेष किंवा महत्त्वाची कामे हाती घेऊ नये, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, मुहूर्ताचा जो भाग आहे त्यासाठी या चैत्र मासाचे सर्व मुहूर्त एका स्वतंत्र व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. त्याची लिंक या भागाच्या वर दिलेली आहे मित्रांनो. आपल्याला जर मुहूर्त हवे असेल आणि आपली जन्मकुंडली जर अचूक असेल तर आपण नक्कीच अजूनही मुहूर्तांमध्ये आपल्यासाठी असलेला मुहूर्त निवडून काढू शकता, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही आणि पूर्णपणे फळ मुहूर्ताचे आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर त्यात नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका, कारण मुळात तो मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही उपयोग होणार नाही मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.